नमस्कार, मी जया राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मनुष्यबळाभावी कोट्यावधींची नवी इमारत धुळखात, मागण्या मानल्यास 13 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नावरून पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मनुष्यबळाभावी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवी रुग्णालयाची इमारत आजही धुळखात पडल्याचा आरोप रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रहीम मोहद्दीन खतीब यांनी केलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देत नवीन इमारत तातडीने सुरू करणे, रिक्त पदे भरणे, ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे, अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करणे, CCTV दुरुस्त करणे, अखंड वीज पुरवठा आणि रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणे अशा विविध मागण्यांसाठी त्या ठिकाणी करण्यात आले। या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास 13 ऑगस्टपासून ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। मी रुग्ण कल्याण समिती सदस्य ग्रामीण रुग्णालय औंढा। ग्रामीण रुग्णालयामध्ये करीबन 2 वर्ष झाले प्रसूतिगृह हे बंद आहे आणि माझी मागणी होती की प्रसूतिगृह चालू झालं पाहिजे, कारण की डिलिव्हरी वार्ड हे प्रसूतिगृह याच्यामध्ये मनुष्यबळ लागणारा नाही आणि मनुष्यबळ लागणार आहे ते आपल्यापाशी नाही, ते मनुष्यबळ दिलं पाहिजे आणि प्रसूतिगृह चालू करलं पाहिजे, कारण की ग्रामीण लोकांसाठी याची खूप सेवा होईल। आणि माझी मागणी अशी होती की प्रसूतिगृह चालू करावा, अन्यथा चालू करण्यात नाही आलं तर मी येणाऱ्या 13 तारखेला उपोषणाला बसणार आहे।